ही अशी रस्सेदार भाजी एकदा खाल्ली ना तर लग्नाच्या पंक्तीतच जेवल्यासारखं वाटेल। तर यासाठी काय करायचं, वांगे घ्यायचे, वांग्याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आणि लगेच या वांग्यांना पाण्यात घालायचं। लगेच एक साल काढलेला बटाटा घ्यायचा, त्याच्या पण अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आणि वांग्याबरोबरच हा बटाटा पण पाण्यात घालायचा, थोडंसं मीठ घालून बाजूला ठेवायचं। लगेच बारकं मिक्सरचं भांड घ्यायचं, यात सुक्या खोबऱ्याचा किस, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून मिक्सरला याचं वाटण करायचं। अशा प्रकारे फोडणीसाठी कढईत तेल गरम झालं की यात कढीपत्ता, जिरं, मोहरी, केलेलं वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं। नंतर यात हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर घालून चांगलं परतून घ्यायचं। मसाले चांगले परतले की याच्यामध्ये आता वांगा बटाट्याच्या फोडी घालायच्या, छान व्यवस्थित परतून घ्यायच्या। आता यात चवीपुरतं मीठ घालून मिक्स करायचं। नंतर यात रस्सा हवा तेवढं गरम पाणी घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून लो गॅसवर वांगा बटाटे छान शिजवून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर घालायची। तर इथे तयार आहे आपली लग्न पंक्तीत मिळणारी तर्रीदार अशी झणझणीत वांग बटाटा रस्सा भाजी। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, पुरी किंवा चपाती सोबत ही भाजी भन्नाट लागते।